तर आऊसाहेबांचं निधन कुठं आलं? पुतलाबाईच्या घरामध्ये. मला लोक जॉब विचारतात कारण मग कसं काय म्हणलं हो मी प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे. त्याचं कारण असं आहे की शेवेला पुतलाबाई होती बरोबर. मग पुतलाबाईच्या घरातून आऊसाहेबांच्या घरामध्ये जाणार. आऊसाहेबांना अशी मिठी मारणार पुतलाबाई आणि आऊसाहेबांच्या हाताने धरणार. असती 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 पुतलाबाईच्याच घरामध्ये आणणार. मी दाखवतो. पुतलाबाईच्याच घरामध्ये आणणार आणि पुतलाबाईच्याच घरामध्ये लास्टपर्यंत सेवा होणार आणि लास्टचा श्वास पुतलाबाईच्याच घरामध्ये. मग आता बाहेरचे गाईड काय म्हणतो? मग पुतलाबाईच्या घरामध्ये लास्टचा श्वास गेल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये एखादा माणूस मरतो तर आपण घरामध्येच कुठं ठेवतो का बॉडी? कुठे ते बाहेर नेतो ना. मग 3 गेट आहे. मग ह्या 3 गेटमधून आऊसाहेबांची प्रेत यात्रा गेली कुठल्या गेटनी? कुठल्या गेटनी प्रेत यात्रा गेली? गाईड लोक समजा ह्या गेटनी इकडे गेली, ह्या गेटनी ती गोष्ट. उलटी पालटी प्रेत यात्रा कधी जात नाही, सरळच जाते. मग पुतलाबाईच्या घरातून प्रेत यात्रा अशी सरळ परफेक्ट इथून 1/2 किलोमीटर आहे. इथून प्रेत यात्रा इथून अशी त्या गेटने इकडे गेली. इकडे समाधी आहे ना का इकडे इकडे आहे ना. 1/2 किलोमीटर इथून प्रेत यात्रा गेली. त्या ठिकाणी प्रेत ठेवल्या गेलं. तिथे प्रेत ठेवल्या गेलं. त्या ठिकाणी जिथं प्रेत ठेवल्या गेलं तिथं अंत्यविधी झाली. ज्या ठिकाणी अंत्यविधी झाली त्या ठिकाणी भव्य असे आऊसाहेबांची ती समाधी उभारली आहेत की नाही. इकडेच आहे ना. लास्टचा समारोप आपण त्या आंब्याखाली करूया. अजून आहे चांगली माहिती अशी मस्त आहे होती. ही मधली भिंत पण उंच होती. हे कशासाठी? जर का आऊसाहेब आणि राजे जर त्या तक्क्यावर बसले तर कुठल्याही शत्रूला दिसू नये म्हणून ह्या भिंतीचा आरोप आहे. आता आपल्याला गायकवाड साहेबांनी आता सांगितलेलं आहे ही जी विहीर आहे ही विहीर आहे तकियाची विहीर. तकियाची विहीर म्हणजे इथे काय ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आऊसाहेबांना रायगडाहून ज्यावेळेस इथे आऊसाहेबांना भेटायला यायचे इथे घोड्याच्या इथे घोडे इथे लावून छत्रपती शिवाजी महाराज याच तकियाच्या विहीरवर बसायचे त्यांच्या आईसोबत म्हणजेच राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्यासोबत. ही जी विहीर आहे या साईडला इथं विहीर आहे आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज रायगडाहून इकडे यायचे त्यावेळेस इथे जी राहण्याची जी व्यवस्था होती आता थंड वारा त्यावेळेस फ्रीज रेफ्रिजरेटर AC वगैरे नव्हत्या तर मग ती थंडगार हवा कुठून यायची तर इथेच विहीर आहे आणि या विहिरीच्या इथून तुम्हाला हे जे छिद्र जे दिसतंय या छिद्रातून थंडीगार हवा छत्रपती शिवाजी महाराजांना इथून प्राप्त व्हायची. तर ही जी आहे जे गायकवाड साहेबांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे ही आहे तकियाची विहीर. तर चला पुढे आता अजून आपण बघूया. आपण हा जो परिसर जो दिसतोय इथे एक झाड आहे बहुतेक आंब्याचं झाड आहे. या आंब्याच्या झाडाचा हा जो चौथरा जो दिसतोय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणीसाहेब महाराणी साहेब पुतळाबाई यांच्यासाठी हा त्यांचं हे महल होतं. इथं राहण्याची व्यवस्था इथे होती आणि त्याच्या बाजूला या चौथऱ्याच्या ज्या बाजूला जे आहे तिथे जिजाऊ महासाहेब त्या परिसरामध्ये राहायचे आणि इथे पुतळाबाई इथे राहायच्या. आईचं दर्शन घ्यायचे कुठून? रायगडावरून. माझे दर्शन घ्यायचं कुठून? तर त्या टकमक पॉईंटवरती सकाळी पाटेच राजे उभे राहणार आणि आईचं दर्शन घेणार. मला सांगा आईला कसं काय समजणार माझा मुलगा त्या ठिकाणी आलेला आहे माझं दर्शन घेण्यासाठी? आई तर मधल्या वरांड्यामध्ये आजारी असणार. मग आईला कसं काय समजणार दर्शन घ्यायला आले? पण आईचं दर्शन घ्यायलाच पाहिजे म्हणून राजांनी काहीतरी विचारे ठेवले होते. काय? राजे पुढे उभे पाठीमागे एक त्यांचा सेवक भव्य असा भगवा झेंडा हवेने निसता असा डोलायचा. तरी आईला समजायचं नाही आलेत काय दर्शन घ्यायला नाही समजायचं. परंतु दर्शन घ्यायचं म्हणून राजांनी काय केलं शाळेमध्ये लेकरे असताना बेल बघा वाजते. मग जोरात त्या ठिकाणी बेल वाजवली ढाण ढाण ढाण. मग आईला समजलं की आता पूर्वी वातावरण शांत असायचं. मग आईला समजलं की आता दर्शन घ्यायला माझे आलेलं आहे माझा मुलगा. मग तिथून निघणार आणि ह्या समोर इथे 3 पायऱ्या आहेत. एक बघा मी गवण टाकून ठेवले ते बघा तांबडं ते आता ओपन करायचं. तिथे 3 पायऱ्या आहेत. एक मोठी अशी चौकणी आहे आणि खाली 2 बारके आहेत. त्या पायऱ्यांवरती उभे राहणार आऊसाहेब. मग राजाने बघितलं की आता समोर आलेलं आहे. मग सकाळी पहाटे तिथून त्यांचं दर्शन होणार वरून घ्यायचे. दुसरी आता एक गोष्ट आहे दुसरी मेन ह्या वाड्याची. आपण आता डायरेक्ट आतमध्ये आले पण पूर्वी आतमध्ये कुणालाही परवानगी नव्हती आतमध्ये येण्याची. साहेब आतमध्ये येण्याची कुणालाही परवानगी नव्हती. कारण त्या गेटच्या समोर एक चौतरा आहे.
तो आऊसाहेबांच्या मेन चौकीदारांचा तुम्ही आलेत का तो चौकीदार तुम्हाला तिथेच थांबवणार. मग तुम्ही काय म्हणणार त्याला, आम्ही बरेचसे लांबून आलेत दर्शन घेण्यासाठी. तो म्हणणार नाही, तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे ना तर राहा. मग तुम्ही आता एवढ्या लांबून आलेत, तुम्ही आता इथेच थांबा. तुम्हाला जर का आऊसाहेबांची परवानगी असेल तरच तुम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ शकता, नाहीतर नाही. मग आता तुम्ही इथेच थांबा, मी आताच्या आता आऊसाहेबांकडे जातो ना, तुमची परवानगी घेऊन येतो. मग तिथून तो येणार, आऊसाहेबांना असा मुजरा घेणार करणार. आऊसाहेब त्यांना येणार की भानगडी काय, लोक आलेले आहेत तुमचं दर्शन घेण्यासाठी, परवानगी आहे का. आऊसाहेब म्हणणार नाही. त्याचं कारण आहे काय, साहेब आऊसाहेबांचं दर्शन घेऊन गेलेले आहेत. ते कसं काय, साहेबांची आणि त्यांच्या नातेवाईकांची चांगली ओळख आहे, परिचय आहे. मग हे काय, त्याने काय तिकडून त्यांची नावं घेऊन आलेले आहेत, नातेवाईकांची परवानगी घेऊन आलेत, मला आता दर्शनाला मग जा, आमचे नाव सांगा. गेटवर आलेत, चौकीदारांना नाव सांगितले, ते म्हणलं जावा. त्याने आऊसाहेबांचं दर्शन घेतली. दर्शन घेतल्याच्या नंतर मागं फिरल्यानंतर यांना भास अशी की मी दर्शन घेतले, पण माझ्या घर कुटुंबामधले किंवा माझे मित्रमंडळांना दर्शन घ्यायचं. आपण आता विचारूया आऊसाहेबांना. मी आणखीन माझ्या घर कुटुंबांना किंवा माझ्या मित्रमंडळांना घेऊन येणार आहे. कशासाठी, दर्शन घेण्यासाठी. कधी येणार तुम्ही, तर 8 ते 4 दिवसांनी. नक्की तर हो. मग त्यांची इथे नावं सांगा. मग तुम्ही तिथे त्यांची नोंद केलेली आहे, तुमच्या कुटुंबियांची, तुमच्या मित्रांची. मग आऊसाहेब काय बोलणार त्या चौकीदाराला, तुम्ही आताच्या आता जा आणि जी लोक उभी राहिलेत त्यांना काय विचारा, तुम्ही आलेत कुठून, तुमचा गाव नाव पत्ता हा सगळा माझ्याकडे घेऊन या बरं. मग तो जाणार आणि त्यांचा गाव नाव पत्ता घेऊन येणार. आऊसाहेबांना सांग, मग आऊसाहेब ती लिस्ट बघणार, याच्यामध्ये नावं आहेत का, असली तरच आतमध्ये दर्शन, नाही तर मग ते तिथूनच वापस जायचं. असा पूर्वी त्या वाड्यामध्ये बंदोबस्त होता. पण काही लोक बोलतात, साहेब तुम्हाला तरी हे खरं वाटतं का की राजे दर दिवस या वाड्यामध्ये येतात, येऊ शकतात दर दिवस आईला भेटायला, येऊ शकतात का साहेब. अहो टाईम तरी होता का राजांना, हां टाईम होता का त्यांना जेवायला. मग दर दिवस कसे येऊ शकतात, शक्य येता कमी आहे. नाही साहेब यायचेत कधी, राजे याचेत महिन्यातून एकदा तर महिन्यातून 2दा. आणि राजे आल्याच्या नंतरच त्या तक्क्याच्या विहिरीवरती आऊसाहेबांना ते जाऊन गप्पा गोष्टी सांगायची, नाहीतर नाही. पण आऊसाहेबांचा पण बसण्याचं ठिकाण आहे या ठिकाणी. कुठे, आपल्या घरामध्ये पलंग असतो तसा हा बघा आऊसाहेबांचा सोफा, हा लांबलचक दिसतोय ना आपल्यासमोर, त्याच्यावरच्या गवत काढायचं आहे, हे खालचं आता काढलेलं आहे. तर आऊसाहेब ह्या सोफ्यावरती बसणार दररोज. आणि कुठे, इथे मध्यंतरी बसणार. आणि मग आऊसाहेबांचं फॅमिलीचे सेवक सगळे इथे खाली बसणार. अशीच रायगडला पद्धत आहे ना, सिंहासनवर आणि खाली सगळे बसणार. आऊसाहेब या ठिकाणी बसणार आणि आऊसाहेबांचे सेवक इथे सगळे खाली बसणार. एक चौकीदार त्या रूममध्ये, हे चौकीदारांचंच घर आहे, एक चौकीदार त्या रूममध्ये. आणि मग आऊसाहेब इथून त्यांच्याशी गप्पा गोष्टी किंवा माहिती सांगणार. 9.5 एकरमध्ये 14 बुरुज आहेत, मी मगाशीच सांगितलं. ते कुठे आहेत बुरुज, हे बघा, हे इकडे 5 आहेत, पाठीमागं 5 आहेत, इकडे 2 आहेत, इकडे 2 आहेत. ह्यांना काय म्हणतात, तर ह्यांना टेहलनी बुरुज म्हणतात. मग ह्या टेलनीना सकाळी उठून प्रत्येक उठायचं ना, प्रत्येक बुरुजावरती एक एक टेलनी. टेलनीना जाण्यासाठी मार्ग कुठून आहे, आतूनच. बघा ते बघा जिना आहे ना, तर हे गवत आहेत म्हणून प्रत्येक बुरुजाला आतूनच जायचं मार्ग आणि प्रत्येक बुरुजावरती जाऊन उभे राहायचं. हे टेलनी बुरुज. आता आपल्याला ह्या वाड्याची मगाशी मी सांगितले की आऊसाहेबांचा लास्टचा श्वास कुठे गेला, इथे मग त्यांची जागा कुठे, तर हे बघा आऊसाहेब इथे बसणार, आऊसाहेब इथे बसणार आणि मग इथे बसूनच मग पुतलाबाई त्यांची सेवा करतात. आणि त्या दगडावरतीच आऊसाहेबांचा श्वास गेला. त्या दगडाला एवढं महत्व आहे साहेब, आपल्या महाराष्ट्राचे संपूर्ण लोक वर्षाचा नवीन दिवस असतो त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातली लोक या ठिकाणी येणार. आता ती गेटमध्ये कशी रांगोळी वगैरे काढली, असे संपूर्ण ह्या राजवाड्यामध्ये चौथऱ्यांवरती रांगोळ्या काढणार, तीच पायऱ्यांवरती. आणि इथे ताशा नगारा ढोल वाजणार आणि सगळ्या महिला इथे वर बसणार. आणि मग इथे कार्यक्रमात चुडा भरण्याचा इथे होतो, कुणाला चोलीचा खण, नारळ वगैरे, मग इथं हा कार्यक्रम होतो. म्हणून ह्या दगडाचा आम्ही जोपासना करतो. इथे
आऊसाहेबांचा फोटो, इकडे राजांचा फोटो, हे 2 फोटो लावणार आणि मग इथे सगळा कार्यक्रम कार्यक्रम होतो का 1 जानेवारीला होतो का? हा. नेहमी दरवर्षी होतं. येत जा साहेब, बरोबर. आलेत ना, बिलकुल बिलकुल डावलू नका. तुम्ही आलेत ना, ती एक संस्था आहे, तुम्हाला ते सभासद करून घेणार. बरोबर. हा, बरीचशी लोक येतात, लहान लहान लेकरं वगैरे सगळे येतात. काय निस्ता हा वाडा निस्ता 9.5 एकरचा निस्ता भरून दिसतो फुलू. इथे कार्यक्रम होतो, नक्कीच मिळणार नाही. आणि एक माहिती सांगणार ना, बघा एक वाघबिल आहे. वाघबिल कुठे तो बघा, टकमक टोकच्या समोर 2 होल दिसते साहेब, हे बघा माझ्या बोटासमोर आहेत ना, हा. आहेत की नाही? हो हो आहे. त्यांना काय म्हणतात? वाघबिल. कुठलं? बघा ते साहेब, दाखवा द्या ना. हे बरोबर, बघा. तो बघा समोरच दिसते माझ्या. ते छिद्र हा बघा ते दोन डोंगर दिसते का दिसतोय समोरचा, हा. त्याला आहे. आणि पाठीमागे टकमक टोक पॉइंट आहे. हम्म. ते 2 होल आहेत, त्याला हा ते म्हणतात, काळे 2 जे आहेत ना ते 2 दिसतात डोळ्यांसारखे. त्याला वाघबिल म्हणतात. ते हिथून 1000 ते 12 किलोमीटर आहेत. तिथे आऊसाहेबांचे 2 चौकीदार आहेत, हेराफेरी करायली. कोण ह्या राजवाड्याकडून कुठला शत्रू फिरतोय, येतोय, जातोय, तर ते निरीक्षण करतील. ती पूर्व दिशा. आपली माहिती जाणून आपल्या युट्यूबवरती टाकून द्या. माहिती खरंच चांगली आहे. चांगले सांगितले. आता काय त्याच्यात किती सत्यता. आता आपण पाचाळकोटला इथे आहोत. पाचाळकोट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ महासाहेबांसाठी बांधलेला महल वजा वाडा म्हणजेच हा पाचाळकोट. तर वयात माता जिजाऊ महासाहेबांना थंडी आणि दमट वातावरणाचा त्रास होऊ नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाच्या पायथ्याशी पाचाळ या गावी हा पाचाळकोट बांधला. याच पाचाळकोटमध्ये उतार वयात राजमाता जिजाऊ महासाहेबांनी इथे आश्रय घेतला. इथे त्यांचं निवासस्थान होतं आणि याच निवासस्थानी राजमाता जिजाऊ महासाहेब आणि महाराणी साहेब पुतळाबाई या दोघे इथे वास्तव्यास होता आणि त्यांच्यासोबत त्यांचे दासी आणि सेवेकरी हे याच परिसरात हे होते. सुरक्षेच्या कारणावरून राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना भेटण्यासाठी आलेल्या प्रत्येकांना परवानगी मिळत नसे. जे ओळखीतले असायचे किंवा ज्यांच्यावर विश्वास असायचा अशा लोकांनाच जिजाऊ महासाहेब यांचं दर्शन व्हायचं किंवा त्यांची तिथं भेट व्हायची. तर अशाच प्रकारे हा आपण बघू शकता. हा पाचाळकोट म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा निवासस्थानाचा वाडा. तर चला पुन्हा भेटूया आपण.